Hello everyone. In the previous video, we began with 1.4, that is lesson number 4, and we discussed warming up or chit chat in detail. One of the questions was very useful, which was based on parts of speech, that is noun, verb, etc. Today we are going to start with the actual lesson. So open your books on page number 22. What is the title of the lesson? Be smart. आता पहा, बी स्मार्ट इंग्रजी भाषा ही तशी फार विचित्र आहे. इथे बी स्मार्टचे 2-3 अर्थ होतात. त्यापैकी खरा अर्थ कोणता आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे. याचे 2-3 अर्थ होतात. पहिला अर्थ आहे बी स्मार्ट म्हणजे तुम्ही लिहा तिथं बी सक्सेसफुल. बी सक्सेसफुल, यशस्वी व्हा, हा अर्थ लिहिला पाहिजे. दुसरा अर्थ आहे चाणाक्ष बना. चाणाक्ष बना. बी श्रूड म्हणतात त्याला. बी श्रूड, तुम्ही हा शब्द कदाचित ऐकला नसेल, पण चाणाक्ष बना. ऑब्लिक करा, हुशार बना. हुशार बना म्हणजे या ठिकाणी तुम्हाला करिअर निवडताना चाणाक्षपणा दाखवावा लागेल, हुशारी दाखवावी लागेल, तरच तुम्ही यशाकडे जा. म्हणून याचे 3 अर्थ आहेत. तुम्ही ॲक्टिव्ह असलं पाहिजे, तुम्ही इंटेलिजंट असलं पाहिजे, तुम्ही क्लेवर असलं पाहिजे, आणि तरच तुमचं यशाकडे जाणं सोपं होईल. मगच तुम्ही यशस्वी व्हाल. म्हणून याचा अर्थ यशस्वी व्हा असा बी आहे, चाणाक्ष बना असा बी अर्थ आहे. Let us start with the first paragraph. Now I start reading and you look into your books as usual and listen carefully. Champions aren't made in gyms. See, the first sentence is very simple. Champions aren't made in gyms. Champions means champions in sports, in games. खेळातले जे चॅम्पियन्स असतात ना, ते जिममध्ये तयार होत नसतात, तयार होऊ शकत नाही, बनवले जाऊ शकत नाही. चॅम्पियन्स हे जिम्समध्ये बनवले जाऊ शकत नाही. पहिलं वाक्य फार महत्त्वाचं आहे, म्हणून मी इथं वेळ घालतो. परंतु मी तुम्हाला आता 1-2 टॉपिक शिकवले. अत्यंत महत्त्वाचं वाक्य आलं की नाही तुम्ही आता पाहू शकता. नाव आय रीड द सेंटेन्स अगेन. चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम्स. कॅन यू ॲड क्वेश्चन टॅग टू द सेंटेन्स? व्हेरी गुड सेंटेन्स. ओमिट नॉट. व्हॉट रिमेन्स? कॅन. सो व्हॉट इज युअर आन्सर? कॅन दे. बघा, पहिलंच वाक्य किती छान आहे. या धड्याच्या सुरुवातीचंच वाक्य क्वेश्चन टॅग साठी फार सुंदर आहे. द आन्सर इज कॅन दे. आता एक गोष्ट कळाली तुम्हाला, चॅम्पियन्स हे जिम्समध्ये बनवले जाऊ शकत नाही. नेक्स्ट लाईन. चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम. चॅम्पियन्स हे त्याच्यातनं बांधतात की ज्यांच्यामध्ये, म्हणजे त्या चॅम्पियन्समध्ये खोल असं अंतःकरणामध्ये काहीतरी असतं. दे हॅव समथिंग डीप इन देम. असं काहीतरी त्यांच्यात खोल त्यांच्या मनात बसलेलं असतं आणि त्याच्यामुळे चॅम्पियन्स बनतात. आता ते काय असतं? अ डिझायर. पॉइंट नंबर 1, डिझायर, प्रबळ इच्छाशक्ती. राईट दिस वर्ड, डिझायर. DESIRE, प्रबळ इच्छाशक्ती. नेक्स्ट, अ ड्रीम, स्वप्न. ए विजन, दूरदृष्टी.
Three things are essential to become a champion. They should be deep there in your heart. And if these three things are there, you can also become a champion in any field, not only in sports, not only in games, in any field. What are those? What are these three things which are essential to become a champion? I tell you once again, listen carefully. A desire, a dream, a vision. प्रबळ इच्छाशक्ती, स्वप्न पण पाहिजे आणि दूरदृष्टी पण पाहिजे. विजन म्हणजे दूरदृष्टी. म्हणजे आता तुम्हाला कळालं ही लाईन किती महत्वाची आहे. दिस लाईन इज व्हेरी इम्पॉर्टंट. लेट अस गो अहेड. They have to have the skill and the will. Not only these three things, but there are still two things. अजूनही दोन गोष्टी आहेत. आणि धडा लिहिणारा असं म्हणतो दे हॅव टू हॅव. आता तुम्ही म्हणाल सर काय टू हॅव टू हॅव? त्यांच्याकडे असायला हवे. दे हॅव टू हॅव म्हणजे त्यांच्याकडे असायला पाहिजे. द स्किल अँड द विल. स्किल म्हणजे कौशल्य, विल म्हणजे इच्छाशक्ती. तुम्ही स्किल तुम्हाला माहिती आहे, विल तुम्ही लिहिलं पाहिजे. इच्छाशक्ती, विल म्हणजे इच्छाशक्ती. मग ते तीन आणि आणखी हे दोन, स्किल अँड विल. These two things are also necessary if you want to become a champion, means if you want to be successful in any field in your life. तुमच्या जीवनातल्या कोणत्याही क्षेत्रात तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर स्किल सुद्धा आवश्यक आहे, विल सुद्धा आवश्यक आहे. पण याच्याबद्दल पुढं काय सांगितलं पुस्तकात पहा. बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. अंडरलाईन दिस सेंटेन्स, इम्पॉर्टंट सेंटेन्स. विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. कौशल्यापेक्षाही इच्छाशक्ती ही जबर असली पाहिजे. तुमच्याकडे कौशल्य असेल, यू कॅन हॅव स्किल नो डाऊट, शंकाच नाही, असेल तुमच्याकडे कौशल्य. बट व्हॉट इज बेटर दॅन दॅट? विल. विल. आता बघा तुमच्याकडे कौशल्य हे एखाद्या कामाचं फार जबरदस्त कौशल्य, पण तुमच्याकडे इच्छाशक्तीच नाही ते करायची. तुम्ही कराल का ते काम चांगल्या प्रकारे? अजिबात नाही. Only skill is not essential. You should have a will. You should have a strong desire. प्रबळ इच्छाशक्तीची सुद्धा अत्यंत गरज आहे. मी वाक्य परत वाचतो. But the will must be stronger than the skill. Successful professionals thrive in the same manner. यशस्वी लोक काय करतात? याच पद्धतीने आपली भरभराट करून घेतात. सक्सेसफुल पीपल म्हणजे यशस्वी मंडळी, यशस्वी लोक. आता थ्राईव्हचा अर्थ वैतल्या. टू थ्राईव्ह, THRIVE. टू थ्राईव्ह मीन्स टू प्रॉस्पर, PROSPER. प्रॉस्पर. मराठीत अर्थल्या भरभराट होणे, ऑब्लिक भरभराट करणे. भरभराट होणे असा बी अर्थ आहे, भरभराट करणे असा बी अर्थ आहे. मग आता यशस्वी लोकांबद्दल काय सांगितलं? आय रीड द लाईन वन्स अगेन. सक्सेसफुल प्रोफेशनल्स. प्रोफेशनल्स म्हणजे व्यावसायिक, व्यावसायिक, व्यवसाय करणारे. थ्राईव्ह म्हणजे मेक प्रोग्रेस. मी आणखी सोप्या इंग्लिशमध्ये सांगितलं तुम्हाला. थ्राईव्ह म्हणजे मेक प्रोग्रेस, प्रगती करतात. इन द सेम मॅनर, अगदी याच पद्धतीने. म्हणजे काय बाबांनो? त्यांच्याकडे स्किल असतं, विल असतं, नंतर त्यांच्याकडे डिझायर असते, त्यांच्याकडे ड्रीम असतं, त्यांच्याकडे विजन असतं. These people have all these qualities, and because of these qualities they make progress in the same manner, in the same way in their life. आपल्या जीवनात ते अगदी याच पद्धतीनं प्रगती करतात. Now let's go to another line. We all have natural talents.
वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स. नैसर्गिक बुद्धिमत्ता ही आपल्या सगळ्यांकडे नैसर्गिकरित्याच आहे. वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट. यू हॅव नॅचरल टॅलेंट, आय हॅव नॅचरल टॅलेंट, समवन हॅज नॅचरल टॅलेंट, बट God has given, nature has given some kind of talent to everyone. तुम्ही हा मुद्दा समजून घ्या. निसर्गाने प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या प्रकारचं टॅलेंट दिलेलं आहे, बुद्धिमत्ता दिलेली आहे. फक्त ती आपणाला ओळखता आली पाहिजे. वी मस्ट बी इन अ पोझिशन टू रेकग्नाइज व्हॉट गुड वी हॅव इन अस. आपल्यात चांगलं काय आहे हे ओळखता आलं पाहिजे. मी ती ओळ परत वाचतो, फार चांगली ओळ आहे. वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स. नाव कॅन यू ॲड क्वेश्चन टॅग टू धिस सेंटेन्स? व्हेरी गुड सेंटेन्स. कारण क्वेश्चन टॅगला छोटंसं वाक्य येतं, अवघड वाक्य तर फार येत नाही. बघा, फक्त हॅव आहे, हॅव विल बिकम हॅवंट अँड वी इज ऑलरेडी देअर. सो युअर क्वेश्चन टॅग मस्ट बी हॅवंट वी. Haven't we? Let's go ahead. If we use that talent to set our goal, जर त्या बुद्धिमत्तेचा उपयोग आपण आपलं ध्येय निश्चित करण्यासाठी केला, ल्या टू सेट ए गोल, वहीमध्ये ल्या टू सेट ए गोल, SET, गोलचं स्पेलिंग GOAL. टू सेट ए गोल, ध्येय निश्चित करणे. आता बघा, आपल्याकडे बुद्धिमत्ता आहे, वी हॅव टॅलेंट, अँड इफ वी यूज दॅट टॅलेंट टू सेट आवर गोल इन लाईफ, जीवनातलं ध्येय निश्चित करण्यासाठी जर त्या बुद्धिमत्तेचा उपयोग केला, वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. जीवनात आपणाला सहजपणे यश मिळू शकते. मग मी थोड्या वेळाने तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, व्हेन कॅन वी गेट सक्सेस? कधी आपण यश प्राप्त करू शकतो? वी कॅन गेट सक्सेस वी यूज टॅलेंट टू सेट आवर गोल्स. आपले ध्येय निश्चित करण्यासाठी जर त्या बुद्धिमत्तेचा उपयोग केला तर आपण जीवनात यशस्वी होऊ शकतो. नेक्स्ट लाईन, वी शॅल नॉट अचीव आवर गोल्स. आपण आपलं ध्येय साध्य करणार नाहीत. वी शॅल नॉट अचीव आवर गोल्स if we do not take action. Another point is there. Besides all these 5 points, action is necessary. कृतीची आवश्यकता आहे. सगळं काही आहे तुमच्याकडं आणि हातपायच नाही हलवायचे, कृतीच करायची नाही, तुम्हाला यशच मिळणार नाही. दे रे हरी पलंगावरी असं चालत नाही. सगळं आहे माझ्याकडे, इच्छाशक्ती आहे, नंतर स्वप्न आहे, माझ्याकडे दूरदृष्टी आहे, माझ्याकडे टॅलेंट आहे, पण मी कृतीच करायला तयार नाही. आय एम नॉट रेडी टू मूव माय हँड्स अँड फीट. हाऊ कॅन यू गेट सक्सेस? नो, यू कॅन नेव्हर गेट सक्सेस. म्हणून ॲक्शन इज नेसेसरी. शेवटची ओळ परत वाचतो, फार महत्त्वाची. बघा, इफ वी डू नॉट टेक ॲक्शन टू अचीव देम, वी शॅल नॉट अचीव आवर गोल्स. कृती जर केली नाही तर आपणाला आपलं ध्येय साधता येणार नाही, निश्चित करता येणार नाही. सेकंड पॅरेग्राफ, सेटिंग गोल्स हॅज 2 व्हॅल्युएबल ॲसेट्स. नाव the first line of second paragraph is also important. I read once again. Setting goals has 2 valuable assets. आता असं करा, व्हॅल्युएबल असेट्स असे दोन्ही शब्द एकत्र लिहामध्ये तुम्हाला कळायला सोपं येईल. वहीमध्ये व्हॅल्युएबल ॲसेट्स, व्हॅल्युएबल ॲसेट्स, मौल्यवान फायदे. मौल्यवान फायदे, ॲसेट्सचा अर्थ इथं फायदा होतो, प्रॉफिट असा अर्थाने तो शब्द वापरलेला आहे. आता इथं काय सांगितलं, ध्येय निश्चित करण्याचे 2 फायदे असतात, 2 पैलू असतात, 2 बाजू असतात, असा बी अर्थ होतो. बघा परत एकदा पहा, सेटिंग गोल्स हॅज 2 व्हॅल्युएबल ॲसेट्स. आता मला सांगा, सेटिंग, सेट आत्ताच लिहून दिलं, त्याला ING लागलं. सेट हे वर्ब आहे, वर्बला जर ING लागलं तर त्याला आपण काय म्हणतो, जिरंड म्हणतो का नाही म्हणतो?
गेल्या वर्षी शिकवलं का नाही शिकवलं. आणि या वर्षी पण जिरंट परत आहे, या धड्याखाली दिलेलं आहे. म्हणून इन दिस सेंटेन्स सेटिंग इज अ जिरंट, और यू कॅन से प्रेझेंट पार्टिसिपल. प्रेझेंट पार्टिसिपल, देर आर टू वर्ड्स. नंबर 1 जिरंट, नंबर 2 प्रेझेंट पार्टिसिपल. आता लेट अस सी त्याचे 2 ॲसेट्स कोणते, ध्येय निश्चित करण्याचे 2 फायदे कोणते, तो पॉईंट पण फार महत्वाचा आहे. नंबर 1, अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी अँड ए स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ. ध्येयाचा मार्ग प्रकाशित करण्याचा रस्ता मिळतो आणि आपल्याकडे ओरिजिनॅलिटीचा एक सेन्स असतो. मूलभूतच असतं ते, आपल्या जवळच ते असतं. मग व्हॉट आर द 2 व्हॅल्युएबल ॲसेट्स ऑफ सेटिंग गोल्स, एवढाच प्रश्न या ओळीमध्ये फार महत्वाचा आहे. अँड द आन्सर इज ऑलरेडी देअर. सो आय रीड वन्स अगेन सेकंड पॅराग्राफ. Setting goals has 2 valuable assets, a sense of originality and a stepping stone to illuminate the path. मैलाचा दगड प्रकाशित केला जातो, आपलं ध्येय निश्चित केलं जातं. थोडक्यात तुम्हाला सांगतो, ध्येय निश्चित केलं जातं. हे 2 पॉईंट लक्षात ठेवा. दिस लाईन इज व्हेरी इम्पॉर्टंट. गोल्स पुट वन ॲट द हेल्म ऑफ लाईफ. आयुष्याची सूत्र ध्येयाच्या हातात असतात. ॲट द हेल्म ऑफ ही फ्रेज लिहून घ्या. ॲट द हेल्म ऑफ, ॲट द हेल्म ऑफ, इन चार्ज ऑफ. सोप्या इंग्लिशमध्ये लिहा आधी, इन चार्ज ऑफ. आता मी परत वाचतो. Goals put one at the helm of life, pursuing them acknowledges a better future situation. आता जर आपण त्याचा पाठपुरावा केला त्या ध्येयाचा, तर आपणाला त्या भविष्याची खात्री मिळते. टू ॲक्नॉलेज म्हणजे खात्री पटणे. ध्येयाचा पाठपुरावा केला, परसू म्हणजे हा शब्द आपल्याला गेला आहे, पाठपुरावा करणे, चिकाटी धरणे, तर आपणाला त्या ध्येयाची खात्री पटते. दे हेल्प टू स्टीअर ए कोर्स ऑफ लाईफ. आता पहा, जीवनाचा प्रवाह निश्चित करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. रादर दॅन सिम्पली ड्रिफ्टिंग अलॉंग अँड लेटिंग थिंग्स हॅपन. म्हणजे काय, ध्येय निश्चित केलं का माणूस बरोबर ते एका दिशेने चालतो, त्या दिशेने चालतो. द मॅन गोज इन द सेम डायरेक्शन. तो असा भरकटत नाही. ड्रिफ्ट म्हणजे भरकटत नाही. रेल्वे ट्रॅकवरून ती गाडी खाली जात नाही, किंवा वादळामध्ये, समुद्रामध्ये तुमची नौका इकडं तिकडं भरकटत नाही त्याच्यामुळं. म्हणून सेटिंग गोल हे फार महत्त्वाचं आहे. त्याचे 2 फायदे लक्षात ठेवायचे फक्त या पॅरेग्राफमध्ये. ते स्टेटमेंट गाळलेल्या जागेसाठी सुद्धा येऊ शकतं. थर्ड पॅरेग्राफ. सेटिंग गोल्स मे अपियर इझी. परत आलं तसं विधान, मे अपियर इझी. ध्येय निश्चित करणं हे तुम्हाला सोपं वाटू शकतं, सोपं वाटू शकतं. मे आलेले मे, इट मे अपियर इझी. इकडं बघा, मी परत सांगतो. सेटिंग गोल्स मे अपियर यू इझी. ध्येय निश्चित करणं हे तुम्हाला सोपं वाटू शकतं, बट इट इज नॉट इझी टू सम पीपल. काही लोकांना ते अवघड नाही. इट इज चॅलेंजिंग टू देम. इट इज चॅलेंजिंग टू देम. त्यांना ते आव्हानात्मक असतं. पुढे तीच ओळ आहे बघा, मी वाचतो. बट फॉर सम, परंतु काहींसाठी, इट इज क्वाईट चॅलेंजिंग. काही लोकांसाठी ते फार आव्हानात्मक असतं. ते दिसतं तसं नसतं. ध्येय निश्चित करणं हे तितकं सोपं नसतं. काही लोकांसाठी ते आव्हानात्मक असतं. फिअर ऑफ फेल्युअर. आता हे शब्द फार महत्वाचे, वहीत लिहून घ्या. फिअर ऑफ फेल्युअर. फिअर ऑफ फेल्युअर, अपयशाची भीती. हे 2-3 शब्द फार महत्वाचे. तुम्हाला या धड्यामध्ये एवढं पाठ करून ठेवावं लागेल. काय काय म्हणतात ते अपयशाच्या भीतीला.
फिअर ऑफ फेल्युअर. फार महान लेखकांच्या याच्यामध्ये सुद्धा याचा संदर्भ आहे, अपयशाची भीती. आता इकडे बघा, मी तुम्हाला थोडंसं आधी एक्सप्लेन करतो मराठीमध्ये. एखादं ध्येय आपण निवडलं, मला मेकॅनिकल इंजिनियर व्हायचं, त्या दिशेने मी चाललो, पण कधी कधी असं डोक्यात येतं, हे जमन का नाही, भीती वाटते. कशाची भीती वाटते? अपयशाची भीती वाटते. आणि एकदा अपयशाच्या भीतीनं तुमच्या मनात घर केलं की मग तुमचा मार्ग सुकर होणार नाही, तुम्हाला ते काम अवघड जाईल, लक्षात ठेवा. मग आता मी इथून पुढे वाचतो फिअर ऑफ फेल्युअर पासून, जरा काळजीपूर्वक ऐका. फिअर ऑफ फेल्युअर मे बी अवॉइडेड. इकडे बघा, या अपयशाची भीती टाळली जाऊ शकते, पण कधी? इन द ॲब्सेन्स ऑफ द गोल्स. म्हणजे काय? आता हे समजायला अवघड आहे. सपोज यू हॅव नो गोल. इकडे बघा, यू हॅव नो गोल इन युअर लाईफ. तुमच्या जीवनात ध्येयच नाही, मग अपयशाची भीती काय का बाळगायचं कारण आहे? म्हणजे मला सांगा, अपयशाची भीती कोणाकडे असते रे? ज्याने ध्येय निश्चित केलं त्याच्याकडे अपयशाची भीती असते. ज्याला काही विचारलं तुला काय व्हायचं, तू म्हणतो मलाच माहीत नाही काय व्हायचं, मग त्याच्यामध्ये अपयशाची भीती असायचं काही कारण नाही. हा थोडासा टॉपिक जरा अवघड आहे तुमच्या विद्यार्थ्यांसाठी, थोडंसं फिलॉसॉफी केलं, वरच्या लेवलचं आहे, पण मी मराठी समजून सांगतो. अपयशाची भीती त्याच्याकडे असते ज्याने ध्येय ठरवलेलं असतं, कारण यशाचा मार्ग सोपा नसतो. राईट? आता तुमच्याकडे ध्येयच नाही तर तुम्हाला भीती वाटायचं काही कारणच नाही ना. यू हॅव नो गोल, यू कॅनॉट हॅव फिअर ऑफ फेल्युअर. दिस इज व्हेरी सिम्पल. पुढे जाऊ आपण. आफ्टर ऑल म्हणजे काही झालं तरी, वन हॅज टू डिसाईड व्हॉट वन वॉन्ट्स टू अचीव इन द एंड. इकडं बघा, तुम्हालाच ठरवायचं आहे की शेवटी जीवनामध्ये काय साध्य करायचं. वी हॅव टू डिसाईड व्हॉट वी हॅव टू अचीव इन लाईफ ॲट द एंड, किंवा इन द एंड. हे जर बघितलंच नाही, मला जीवनात काय साध्य करायचं, मी मेडिकल निवडलं चाललं पुढं, काय तुला काय करायचं, काय मला माहितीच नाही, मी अजून ठरवलं नाही चालणार. ध्येय निश्चित करून त्या मार्गाने जावं लागतं बाबा हो. यशाची फिअर ऑफ फेल्युअर नाही पाहिजे ध्येय निवडल्यावर, त्याला जागाच नाही. इट हॅज नो प्लेस. वन्स यू चोज युअर एम, इट हॅज नो प्लेस. याला जागा नाही. तुम्हाला तुमचं ध्येय, तुम्हाला काय करायचं शेवटी तुम्ही ठरवायचं असतं. टू अकम्प्लिश गोल्स म्हणजे ध्येयपूर्तीसाठी असल्या शेवटचा शब्द टू अकम्प्लिश गोल्स. अनेक वचन लिहा. टू अकम्प्लिश गोल्स, ध्येय साध्य करणे. टू अकम्प्लिश गोल्स म्हणजे ध्येय साध्य करणे. मी शेवटची लाईन वाचतो. टू अकम्प्लिश गोल्स, एक्सपर्ट्स रिकमेंडेड अ 5 स्टेप अप्रोच. आता इकडं बघा, एक्सपर्ट म्हणजे तज्ज्ञांनी 5 गोष्टी सांगितल्या. जसं मी तुम्हाला फॉर्म्युले सांगितले ना टेन्सेस शिकवताना, क्वेश्चन टॅग शिकवताना, इन द सेम वे एक्सपर्ट्स हॅव हिअर गिव्हन अस ए लिस्ट ऑफ सर्टन थिंग्स. काही विशिष्ट गोष्टींची यादी त्यांनी आपल्याला दिलेली यश प्राप्त करण्यासाठी. मी शेवटची ओळ परत वाचतो, समजून घ्या, फार घाई नका करू. टू अकम्प्लिश गोल्स, एक्सपर्ट्स रिकमेंडेड म्हणजे त्यांनी काय केलंय, सुचवलेलं आहे. एक शब्द लिहा, टू रिकमेंड. घाई नका करू. RECOMMEND. टू रिकमेंड मीन्स टू सजेस्ट. SUGGEST हा त्याचा समानार्थी शब्द आहे, येऊ शकतो परीक्षेला. टू रिकमेंड मीन्स टू सजेस्ट. आता तज्ज्ञांनी 5 गोष्टी सांगितलेल्या आहेत, एक लिस्ट. दे हॅव गिव्हन ए लिस्ट ऑफ 5 पॉइंट्स टू बी सक्सेसफुल फॉर फिक्सिंग ए गोल. I think this is enough for today. But before ending today's video, I would like to ask you 2 simple questions. Take them. Number one, are the champions made? Are the champions made in the gyms? My question is very simple. बघा, उत्तर तुम्ही लिहायचं, मी सांगणार नाही. आर द चॅम्पियन्स मेड इन द जिम्स?
तर सांगून टाकतो, नो दे आरंट. राईट. क्वेश्चन नंबर 2. What do the champions have? What do the champions have deep in them? What do the champions have deep, D-E-E-P, in them? क्वेश्चन मार्क. खोल असं अंतःकरणामध्ये चॅम्पियनच्या काय काय असतं सांगता येईल ना आता? ए डिझायर, अ ड्रीम अँड अ व्हिजन. यू कॅन राईट आफ्टरवर्ड्स. नाव the most important question. What are the two valuable assets? What are the two TWO valuable assets of setting goals? Setting goals. And the last one is also very important. Take down. When a fear of failure, when can a fear of failure be avoided? Be avoided. VOIDD क्वेश्चन मार्क. आता मराठीचा अर्थ सांगतो, जरा समजून घ्या. अपयशाची भीती कधी टाळली जाऊ शकते, केव्हा टाळली? महत्वाचा प्रश्न आहे. उत्तर तिथं आहे, इन द ॲब्सेन्स ऑफ. बोला, फार सोपं आहे. इन द ॲब्सेन्स ऑफ एनी गोल्स. सो दीज आर द 4 important questions for today. They may appear in different way in a question paper. वेगळ्या पद्धतीनं ते विचारण, ट्रू आणि फॉल्सला येईल, फिल इन द ब्लँक्सला येईल. म्हणून आजचे 4 छोटे छोटे प्रश्न फार महत्त्वाचे आहेत. लेट मी स्टॉप हिअर. टुमारो वी शॅल कंटिन्यू विथ द रिमेनिंग पॅरेग्राफ्स.